क्रियेला प्रतिक्रिया असतेच, जे पेरावं ते उगवतंच. अशाच प्रकारे एक बोधपूर्वक कथा मला तुम्हाला सांगावीशी वाटते. कथा फारच सुंदर आहे. एक छोटा मुलगा असतो, तो आपल्या आईला बोलतो की मला तू अजिबात आवडत नाहीस. एकदा झालं, दोनदा झालं, आईने काही जेवण जरी केलं तरी तो मला म्हणतो की आई मला तू अजिबात आवडत नाहीस, मला तू केलेलं सुद्धा काही आवडत नाही. बरेच वेळा होतं. एकदा तो असाच कंटाळून बाहेर निघून जातो आणि एका तलावाच्या काठी बसून जोरात ओरडतो, मला तू अजिबात आवडत नाहीस, मला तू अजिबात आवडत नाहीस. तळ्याच्या काठचा परिसर जो असतो तो फारच शांत निवांत असतो, त्यामुळे एको होतो, म्हणजे आवाज परतून येतो आणि तो जे बोललेला असतो तेच त्याला परतून ऐकायला येतं, मला तू अजिबात आवडत नाहीस, मला तू अजिबात आवडत नाहीस. मुलगा घाबरतो, हा आवाज आला कुठून आणि मी कोणाला आवडत नाही असं कोण आहे मला बोलणारं, मला तू अजिबात आवडत नाहीस, माझा कोण राग करतंय. तो दुःखी होतो, चिंतित होतो आणि त्या विचारात तो घरी येतो आणि आईला सांगतो की आई असं असं झालं, मी रागात गेलेलो होतो आणि मला कोणीतरी तिथे बोललं मला तू अजिबात आवडत नाहीस. आईला काय झाली असेल घटना ती नक्कीच समजून जाते. तर आई शेवटी आपल्या मुलाचाच विचार करते, त्याच्या चांगल्याचाच विचार करते, म्हणून आई त्याला सांगते ठीक आहे, आता तू असं वाक्य जाऊन तिथे बोल की मला तू खूप आवडतोस, मला तू खूप आवडतोस. मुलगा सांगतो असं बोलल्याने होईल नाही. आई सांगते जा आणि तू तिथे जाऊन बोल मला तू खूप आवडतोस. तो पुन्हा तिथे जातो, तळ्याच्या काठी जोरात ओरडतो, मला तू खूप आवडतोस, मला तू खूप आवडतोस. आणि येस, ॲक्शन द रिॲक्शन असते, तिथूनही आवाज येतो, मला तू खूप आवडतोस, मला तू खूप आवडतोस. मुलगा खुश होतो की वाव, मी जे बोललो तेच मला परतून आलं, त्याचंच उत्तर मला मिळालं. येस, मी आता कोणाला तरी आवडतोय, माझ्यावरती सुद्धा कोणतरी प्रेम करते. तो घरी खुश होऊन येतो आणि आईला मिठी मारतो आणि आईला सांगतो, आई मला तू खूप आवडतेस, कारण तू मला एका सुंदर गोष्टीचं उत्तर मिळवून दिलंस. अर्थ बोधपूर्वक अशी ही कथा आहे. येस, आपण जे म्हणत असतो इतरांना त्याच गोष्टी, तीच वाक्य आपल्याला परतून येत असतं. त्यामुळे आपण आपल्याविषयी जसं चांगलं बोलतो तसं इतरांविषयी सुद्धा चांगलं बोलणं तितकंच गरजेचं आहे, कारण तीच वाक्य हे ब्रह्मांडीय शक्ती आपल्याला परतून देत असते.